भाजपाचा कार्यकर्ता कुठल्याही दहशतीला घाबरत नाही. आपण विमानतळामध्ये पाहिलं असेल. आम्ही इथे कोणालाही त्रास देण्यासाठी असं काहीच करत नाही. त्यामुळे आमच्यावरती दहशत कोणाची चालणार नाही. विधानसभा निवडणुकीत वसई विरारमध्ये भाजपवर पैसे वाटपाचा गंभीर आरोप झाला. भाजपचे राष्ट्रीय महाचिटणीस विनोद तावडे यांच्यावरती हे आरोप करण्यात आले. बहुजन विकास आघाडीकडून झालेल्या आरोपांना भाजपच्या एका रणरागिणीने जोरदार प्रत्युत्तर दिले. तीच रणरागिणी आज वसई विरार महानगरपालिकेच्या रणांगणात उतरलेली आहे. प्रज्ञा पाटील, वसई विरारच्या जिल्हाध्यक्ष, काही स्वागत आहे आपलं. प्रचाराला अवघे 4-5 दिवस शिल्लक आहेत. उमेदवारांचा तुम्हाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोच आहे, पण विकासाचे असे कोणते मुद्दे घेऊन तुम्ही प्रचार करता? वसई विरारमध्ये विकासावरती जर बोलायचं झालं आणि आम्ही काय करणार ह्यावरती चर्चा करायची झाली तर मला वाटतं तासनतास चर्चा कमी पडेल. कारण असा कुठला विषय आहे जो इथे मार्गी लागलेला आहे. अगदी 2026मध्ये आज आपण आहोत आणि आजही इथल्या निवडणुकांमध्ये आपल्याला गटर, मीटर, वॉटर हेच घेऊन लोकांसमोर जावं लागतं आहे. कारण मूलभूत सुविधांमधल्या काही प्राथमिक गरजा आहेत त्यासुद्धा लोकांच्या इथे पूर्ण झालेल्या नाही आहेत. आजही आपण देशाचे यशस्वी पंतप्रधान सन्माननीय नरेंद्रभाई मोदीजी यांनी अमृत योजनेअंतर्गत इकडे म्हणजे लाखो लिटर पाणी पाठवलेलं आहे. अमृतचा टप्पा 1 पूर्ण झाला आणि आता टप्पा 2 चालू आहे. तरीसुद्धा इथे आपल्याला लोकांना सांगावं लागतंय की आम्ही तुम्हाला पाणी देऊ, आम्ही तुम्हाला रस्ते देऊ, आम्ही तुमच्या सांडपाण्याची व्यवस्था करू. पण 2026मध्ये जगत असताना भारत देश संपूर्ण जगात म्हणजे आपलं स्वतःचं नाव नोंदवत आहे. आपल्या विश्वगुरू म्हणून आपण पुढे जात आहोत आणि अशा वेळी मला असं वाटतं की मोदीजींनी विकसित भारत यात्रा सुरू केलेली आहे आणि वसई विरार अजून प्राथमिक गरजांसाठी इकडे खितपत पडलेला आहे. अनेक समस्या आहेत. शिक्षणाचा बोजवारा उडालेला आहे. आरोग्य सुविधा इथे नाही आहेत. प्रत्येक विषयावरती आम्हाला काम करायचं आहे आणि त्यासाठी आम्ही सगळे प्रयत्नशील आहोत. भाजपने राज्यभरात केवळ 4च जिल्हाध्यक्ष दिला, महिला जिल्हाध्यक्ष. त्यापैकी तुम्ही एक आहात. जबाबदारी मोठी आहे, शहर मोठं आहे, प्रचार जोरात करायला लागतोय. अशा वेळी इतरांचे प्रभाग सांभाळताना स्वतःच्या प्रभागात प्रचाराला वेळ कसा देता? अ, पक्षाला वाटलं होतं की प्रज्ञा पाटील जबाबदारी पूर्णपणे सांभाळू शकते. त्यामुळे आपल्या कोकणात 14 जिल्ह्यांमध्ये मी एकमेव महिला जिल्हाध्यक्ष आहे आणि महाराष्ट्रात आम्ही 4 जणी आहोत 80 जिल्ह्यांमध्ये. पण आत्ता या स्थितीला मी उमेदवार म्हणून समोर आलेले आहे. पक्षाने मला सांगितलं की ताई तुम्हाला उमेदवारी इथे लढवावी लागणार आणि त्यानंतर मी निर्णय घेतला. पक्षाच्या आदेशानंतर मी ही निवडणूक लढवत आहे आणि पक्षाने मला पूर्ण त्यासाठी ताकद दिलेली आहे. जिथे जिथे मला जिल्हा अध्यक्ष म्हणून माझी जबाबदारी असेल तिथे पक्ष स्वतः माझी ती जबाबदारी पूर्ण करून घेण्यासाठी मला तिथपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील आहे. मी ती जबाबदारी सांभाळून मी माझ्या प्रभागामध्ये चांगल्या पद्धतीने काम करत आहे. मला खरं तर या प्रभागात काम करायला खूप सोपं होत आहे कारण गेली 22 वर्ष मी या प्रभागात राहते आणि 22 वर्ष राहिल्यामुळे इथल्या लोकांच्या समस्या मला माहिती आहेत. त्यांच्याशी मी जोडलेली आहे. त्यांच्या अनेक प्रश्नांसाठी मी सातत्याने प्रयत्न केलेले आहेत. इथल्या जनतेने म्हणजे जेव्हा 2020ला निवडणुका घोषित झाल्या तेव्हाच त्यांनी मला सांगितलं की ताई तुम्ही इथे लढलं पाहिजे आणि इथे तुम्ही नगरसेवक म्हणून पुढे यावं. 2015ला पण मी भाजपाकडून मला उमेदवारी मिळाली होती, पण त्यावेळेला महायुतीचा विषय आला आणि हा प्रभाग शिवसेनेला गेला होता. त्यामुळे मला डॉन लाईनमध्ये जाऊन निवडणूक लढवावी लागली होती. पण ह्या प्रभागात आता निवडणूक लढवत असताना मला तो थोडा माझा भार हलका होतोय कारण इथली जी जनता आहे ती जनताच माझा प्रचार करते आहे. ती लोकच सांगत आहेत की आम्हाला ताई नगरसेवक पाहिजे आहेत. त्यामुळे मला खूप ते सोपं होतं आहे इथे प्रचार करणं. तुमच्या पक्षाचे मुख्य नेते देवेंद्र फडणवीस एक व्हिजनरी नेतृत्व म्हणून ओळखलं जातं. अशा वेळी फडणवीसांच्या शिलेदार म्हणून या निवडणुकीला सामोरं जाताना या प्रभागासाठी आणि वसई विरार महानगरासाठी तुम्ही नेमकं कोणतं व्हिजन घेऊन या निवडणुकीत उतरला? बघा सगळेच मुद्दे आहेत मी सांगितल्याप्रमाणे. इथे सगळ्याच आपल्याला सोयीसुविधा करायच्या आहेत. त्यात प्राथमिकदृष्ट्या जर बघायला गेलं तर इकडे शिक्षण व्यवस्था आपल्याला लोकांसाठी चांगली शिक्षण व्यवस्था उभारायची आहे. आपल्याला इथे आरोग्य सुविधा आत्ताच आपण पाहत असाल तर इथून एक 2 मिनिटाच्या अंतरावरती आचळे मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल होणार आहे 450 खाटांचं. त्यासाठी आमच्या आमदारांनी काय प्रयत्न केलेले आहेत ते सगळ्यांनी बघितलेलं आहे.
त्यानंतर आपल्याला रस्ते, गटर, पाणी हे तर आपल्याला लोकांना व्यवस्था करून द्यायच्याच आहेत. पण इथे महत्त्वाचा प्रश्न आहे रोजगाराचा. इथली जनता जर आपण बघत असाल तर इथला 90% जो वर्ग आहे त्यांना मुंबईला, नवी मुंबईला, ठाणा असं कुठेतरी 2 तासाचा, कमीत कमी 2 तासाचा प्रवास करून त्यांना रोजगारासाठी तिथपर्यंत जावं लागतं. म्हणजे 24 तासातले 4 तास इथल्या माणसाचे आपल्या रोजगाराच्या प्रवासासाठी जात आहेत. तर आमचा हा प्रयत्न असणार आहे की आपण इथल्या जनतेला इथेच चांगला रोजगार कसा उपलब्ध करून देऊ शकतो. आणि त्यासाठी आपण पाहाल तर आम्ही BKCच्या धर्तीवरती इकडे एक सेंटर उभं करायचं, त्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अशाच पद्धतीने अनेक विषय आहेत आपल्याला जे लोकांच्या विकासासाठी इकडे घ्यायचे आहेत. वसई विरार महानगरपालिका क्षेत्रामध्ये अनधिकृत बांधकामांचा सुळसुळाट आहे. आपण पाहिलं असेल की इकडच्या लोकांचं राहणीमान म्हणजे चाळी असतील किंवा मल्टी स्टोरेज बिल्डिंग असतील. आता त्या मल्टी स्टोरेज बिल्डिंग काही 18 वर्ष 20 वर्षाच्या झालेल्या आहेत आणि त्यांची म्हणजे स्थिती खूप वाईट झालेली आहे. त्यामुळे त्या लोकांच्या घराचा जो प्रश्न आहे हा त्यांना दिवस रात्र सतावत आहे. मी गेले अनेक महिने या विषयावरती अभ्यास करत होती. ज्यावेळेला साईराज बिल्डिंग सगळ्यात पहिला वसई विरारमधली पडली, ती नालासोपाऱ्यात होती आणि ती बिल्डिंग ह्या अलकापुरीमध्येच या 15 नंबरच्या प्रभागातली होती. ती बिल्डिंग कोसळल्यानंतर तिथे 3 दिवस मी सातत्याने त्या लोकांच्या सोबत होती, त्यांना धीर देत होतो आम्ही. आणि नंतर मी इथून उठली आणि थेट मी ठाण्याला गेली. ठाण्याला मला आधी SRS फक्त माहिती होतं. मी मिनल पालांडे मॅडमला भेटली, त्यांच्याशी चर्चा केली. SRA आपण कसं आणू त्यासाठी प्रयत्न केला. पण मला तिथे गेल्यानंतर कळलं की आपल्याला इथे क्लस्टर आणणं गरजेचं आहे. ज्यावेळी आपण क्लस्टर इथे आणू त्यावेळेला आपल्याला इथे खरं लोकांना काहीतरी चांगलं घर देता येईल. आणि सगळ्यात पहिला मी तुम्हाला सांगते, त्या दिवसापासून मी प्रयत्नशील आहे. मी आजपर्यंत सातत्याने प्रयत्न करत आहे आणि वसई विरारमधला सगळ्यात पहिला क्लस्टर प्रोजेक्ट जर कुठे उभा राहील तर तो ह्या अलकापुरीत या आमच्या 15 नंबर प्रभागात उभा राहील. मी आमदारांना त्यासाठी प्रत्येक वेळेला भेटते आहे, त्यांना निवेदन दिलेलं आहे. इथले काही नागरिक आहेत, इथल्या काही संस्था आहेत, म्हणजे रहिवासी संस्था आहेत, ज्यांनी त्या क्लस्टरची मागणी केलेली आहे. त्या सगळ्यांचा विचार एक झालेला आहे, त्यांचं एकत्रीकरण झालेलं आहे. क्लस्टरचा जो पहिला नियम असतो की 1 हेक्टर जमीन लागते, तर ती 1 हेक्टर जमीन सुद्धा इथे होते आहे. म्हणजे क्लस्टर सगळ्यात पहिला जर कुठे सुरू होईल तर तो आमच्या अलकापुरीत सुरू होईल. ज्या वेळेला क्लस्टर सुरू होईल तर ह्या भागामध्ये अनेक ठिकाणी आरक्षणं आहेत. तिकडे प्लेग्राऊंडचं आरक्षण आहे, तिकडे मार्केटचं आरक्षण आहे, तिकडे शाळेचं आरक्षण आहे. तर ज्यावेळेला क्लस्टर होऊन लोकांना राहण्याची व्यवस्था होईल आणि जो मोकळा भाग आपल्याला मिळेल, तिथे मुलांना त्यांच्या खेळण्यासाठीचं हक्काचं मैदान आम्ही देऊ शकतो. जिथे शाळेचं आरक्षण आहे तिथे आम्ही व्यवस्थित शाळा देऊ शकतो. आपण पाहत असेल की पूर्ण वसई विरारमध्ये रस्त्यावरती फेरीवाल्यांचा सुलसुलाट आहे. त्यामुळे जनतेला त्रास होतो आहे चालताना, ट्रॅफिकची समस्या वाढते आहे. तर जर आपल्या इकडे मार्केट झोन उपलब्ध आहे, मार्केटसाठीचं आरक्षण आहे, तर ते जर आरक्षण मोकळं होते तर तिथे आपण मार्केट उभं करू शकतो. जर जागा कमी असेल तर मल्टी स्टोरेज वगैरे मार्केट असा काहीतरी आपण तिकडे एक चांगला प्रयोग करू शकतो, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना तिकडे रोजगार मिळू शकतो. या प्रभाग क्रमांक 15 मध्ये आपण जर बघत असाल तर मजेठियामध्ये एक नाट्यगृह आहे. वसई विरारमधलं एकमेव नाट्यगृह ह्याच प्रभागामध्ये आहे. 2012 पासून जर आपण बघाल तर त्याचं ते काम सुरू आहे, पण ते थांबलेलं आहे. अगदी अंतिम टप्प्यात ते नाट्यगृहाचं काम आलेलं आहे. पण कोणाची अनास्था आहे, कोणाच्या असंवेदनशीलपणा आहे त्याच्यावर मला बोलायचं नाही आहे. पण जनतेच्या पैशातून ते नाट्यगृह जर उभं राहिलेलं आहे आणि गेली अनेक वर्ष ते त्याच स्थितीमध्ये राहिलेलं आहे. मला नाटकं बघायला आवडतात. मी बोरिवलीची आहे, माझं माहेर बोरिवलीचं आहे आणि प्रबोधनकार ठाकरे जे नाट्यगृह आहे तिकडे मी अगदी लहानपणापासून आणि आत्तापर्यंत मी नाटकं बघायला तिथे जात असते, कारण मला त्याची आवड आहे. जर माझ्या प्रभागात माझ्या घराच्या जवळ ते नाट्यगृह बनेल तर माझ्यासारख्या नाट्यप्रेमींना ती पर्वणीच असेल. म्हणून मी नगरसेवक निवडून आल्यानंतर अगदी 1 वर्षाच्या आत ते नाट्यगृह तातडीनं कसं सुरू होईल त्यासाठी मी प्रयत्नशील असणार आहे. इथूनच आचोळे तलाव परिसर आहे, तिथे आमचा विचार आहे की आचोळे गावातल्या भगिनी या आम्ही कोळी समाजाच्या, मी स्वतः कोळी समाजाची महिला आहे. आमचा प्राथमिक व्यवसाय आहे मच्छी विकण्याचा. तर त्या माझ्या कोळी भगिनींसाठी मी त्यांना मार्केट उपलब्ध करून देऊ शकते का? तर आमचा प्रयत्न आहे आचोळे येथे एक चांगलं मार्केट उभं करून द्यावं, जिकडे त्या महिला भगिनी दूर दूर त्या जात आहेत मच्छी विकायला, तर त्यांना हक्काचं त्यांच्या घराजवळ एखादं मार्केट राहील. आचोळे तलावाच्या जवळच जिल्हा परिषदेची शाळा आहे. 118 शाळा आहेत जिल्हा परिषदेच्या, ज्या महानगरपालिकेकडे आता हस्तांतरित झालेल्या आहेत. मी नगरसेवक बनल्यानंतर माझा पहिला
मी ठरवलेलं आहे की माझ्या जर घराजवळ इतक्या जवळ जर जिल्हा परिषदेची एवढी चांगलीच शाळा आहे तर ती चांगल्या पद्धतीने डेव्हलप करावी, ती मोठी व्हावी आणि तिकडे अगदी 10वी पर्यंत 12वी पर्यंत चांगलं शिक्षण, उच्च दर्जाचं शिक्षण इथल्या मुलांसाठी असावं, त्यासाठी मी प्रयत्नशील असणार आहे. तुम्ही कोळी समाजाच्या समस्या ज्या मांडल्या आहेत त्या समस्या सोडवण्यासाठी मंत्री नितेश राणे प्रयत्न करत आहेत. एक संवेदनशील आणि कृतिशील मंत्री म्हणून त्यांच्याकडे या प्रकरणी तुम्ही कसा पाठपुरावा करणार? आपल्या ह्या वसई विरारच्या पश्चिम किनारपट्टीला समुद्र लाभलेला आहे आणि आपल्या इथे मत्स्यसंपदा भरपूर प्रमाणामध्ये आहे. इथल्या मत्स्याचा व्यवसाय करणाऱ्या बांधवांना त्यांच्यासाठी आम्ही काय व्यवस्था करू शकतो, त्यांचे जे काही प्रश्न आहेत त्यासाठी आम्ही कसं त्यांना त्याच्यात तोडगा देऊ शकतो, त्यासाठी सातत्याने प्रयत्न चालू आहेत. आज आपण पाहिलं असेल की मंत्री नितेश राणेजी इथे येऊन गेले. आजच त्यांचा आमच्या ह्या प्रभागामध्ये म्हणजे त्यांची सभा झाली, त्यांची प्रचार रॅली झाली आणि त्या दरम्यान सुद्धा त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे की इथल्या मच्छीमार बांधवांच्या मत्स्याच्या विषयीच्या ज्या काही त्यांच्या समस्या असतील, त्यांचे प्रश्न असतील, त्यासाठी 100% ते प्रयत्न करणार आहेत. ते बंदर विकास मंत्री आहेत. आमच्या सुदैवाने जगातलं 10 नंबरमधलं सगळ्यात मोठं बंदर आपल्या ह्या वसई विरारपासून पालघरमध्ये वाढवणला अगदी 65-70 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. तर जर आपल्या जवळ जगातलं इतकं मोठं बंदर बनतं आहे तर मला असं वाटतं की आपल्या इथल्या लोकांसाठीचा जो रोजगाराचा प्रश्न आहे, त्यांना जे मुंबईपर्यंत प्रवास करावा लागतो, इथल्या इथे आपण लोकांना काय देऊ शकतो. आम्ही कौशल्य विकास योजनेच्या अंतर्गत इथल्या युवांना, ज्यांना गरज आहे अशा लोकांना, मुलींना आम्ही कौशल्य विकास अंतर्गत त्यांना जर प्रशिक्षण दिलं आणि त्यापैकी जर काही लोकांना त्या वाढवण बंदरामध्ये आम्ही काहीतरी रोजगार देऊ शकलो तर तो प्रयत्न नक्कीच आमचा असणार आहे. आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तुम्ही म्हणाले विजनरी नेते, ते खरंच विजनरी नेते आहेत. वाढवण बंदर त्यांच्या नेतृत्वात आलं, त्यानंतर तुम्ही पाहिलं की त्यांनी लगेच कोस्टल रोडची इकडे डिक्लेअर केलेलं आहे. ज्या मुंबईच्या प्रवासासाठी सातत्याने आपल्याला त्रास होतो, अगदी 3-4 तासाचा प्रवास आपल्याला करून मुंबईत पोहोचावं लागतं. मला वाटतं तो कोस्टल रोड जर लवकरात लवकर तयार होतो तर 1.5 ते 2 तासावरती तो प्रवास येणार आहे आणि आपल्या वसई विरारमध्ये त्याला एक्झिट पण मिळणार आहे. आपण मुंबईशी आणि त्या वाढवण बंदराशी अगदी काही तासात, काही मिनिटाच्या अंतरावरती आपण कनेक्ट होऊ. ती सुद्धा उपलब्धी आपण इथे घेऊन येत आहोत. तुम्ही अनधिकृत घरांचा विषय मगाशी उल्लेख केला, तर वसई विरारमधल्या जवळपास 10 लाख इमारतींपैकी 4 लाख इमारती या अनधिकृत कॅटेगरीमध्ये येतात. भाजप जर सत्तेत आली तर ह्या सगळ्या इमारती ते पाडल्या जातील असा एक प्रचार विरोधकांकडून केला जातो. त्याला नेमकं काय उत्तर? चुकीचं आहे. भाजप कोणाचं घर तोडत नाहीत. भाजप उलट मोदीजींचं स्वप्न आहे. मोदीजी जेव्हा 2014ला पंतप्रधान झाले, त्यांनी पहिल्याच दिवशी सांगितलं शपथ घेताना की माझं हे सरकार महिलांसाठी समर्पित असणार आहे आणि त्यांनी जेवढ्या योजना आणल्या, अगदी ती उज्ज्वला योजना असू दे, स्वच्छता अभियान असू दे, हर घर जल असू दे, हर घर नल असू दे, या सगळ्या योजना त्यांनी महिलांना केंद्रस्थानी ठेवून आणलेल्या आहेत. त्यांनी आवास योजना आणलेली आहे. त्यांचं स्वप्न आहे की संपूर्ण भारत देशामध्ये प्रत्येक भारतीयाचं स्वतःचं हक्काचं अधिकृत घर असावं. मग ते मोदी सरकार लोकांना घरातून बेघर कसं करणार? कसं आहे, इथल्या लोकांना त्यांनी जी एवढी वर्ष काम केलं त्यात ते सक्सेस नाही झालेले आहेत. त्यांनी लोकांचा विकास नाही केला. विकास इथे नावाला आहे. त्यांनी आपल्या स्वतःचा विकास केलेला आहे. पण जर खऱ्या अर्थाने आपण बघायला जाल, इथे जे अनधिकृत बांधकाम झालेलं आहे, इथे जी लोकं राहत आहेत ती सर्वसामान्य लोक आहेत. कोणी आपला दागदागिना गहाण ठेवून, कोणी आपलं पोट चिमटा मारून त्यांनी घरं घेतलेली आहेत. त्यांना मोदी सरकार कधीही बेघर करू शकत नाही. त्यांना आम्ही कधीही बेघर करू शकत नाही. त्यांना त्यांच्या हक्काचं घर द्यायचं हे स्वप्न आम्ही पाहिलेलं आहे आणि ते स्वप्न सत्यात येणार आहे. लवकरच आपण क्लस्टरसारखी योजना आणणार आहोत, जिथे काही ठिकाणी आपल्याला स्वयं पुनर्विकास आपण करू शकतो. तर आमच्या दरेकर साहेबांच्या नेतृत्वात, त्यांच्या मार्गदर्शनात आम्ही स्वयं पुनर्विकास इथे करणार आहोत. एकही माणसाचं घर तुटणार नाही. जरी एखादी बिल्डिंग त्याच्या ती स्ट्रक्चर जर व्यवस्थित नसेल आणि जर ती तोडावी लागली किंवा तुटली, तरी पण तिथे त्या माणसाला त्याचं हक्काचं अधिकृत घर बांधून देण्याचा आमचा पहिला प्रयत्न असणार आहे. इथे प्रत्येकाला घर मिळणार, त्यांच्या हक्काचं आणि अधिकृत घर मिळणार. तुम्ही म्हणलात की मागच्या सत्ताधाऱ्यांनी एवढ्या वर्षात काहीच काम केलं नाही, पण
बहुजन विकास आघाडीचा जाहीरनामा म्हणा किंवा त्यांच्या उमेदवारांच्या तोंडून असं सांगितलं जातं आहे की मागच्या 35 वर्षात आम्ही वसई विरारचा सर्वांगीण विकास केला. पण भाजपने मागच्या 1 वर्षात नेमकं काय काम केलं ते एक दाखवून द्या असं ते म्हणतात. बघा आता हे मी सांगणं मला वाटत नाही योग्य आहे, कारण जनता सगळंच दाखवते आहे. जनतेला सगळं माहिती आहे ह्यांनी 35 वर्षात काय केलं. खरं तर मला त्याच्यावरती बोलायचंच नाही आहे, पण आता विषय निघाला आहे म्हणून आजही जर तुम्ही बघायला जाल तर दुःख आहे की वसई विरारमधलं आणि नालासोपाऱ्याचं नाव घेतलं जातं ते कसल्या पद्धतीने घेतलं जातं. नालासोपाऱ्याला कुठेतरी एक तुच्छ उच्चार नालासोपाऱ्याचा केला जातो. तो कशामुळे केला जातो. जर ह्यांनी 35 वर्षात विकास केला असता तर मग आपण कुठे असतो. मला वाटतं 2010ला आपली जेव्हा महापालिका झाली, 2009ला त्याच वेळेला मीरा भाईंदर महापालिका झाली. इकडून अगदी म्हणजे 15 मिनिटाच्या अंतरावरती आहे. इथून आपण तिथे गेल्यानंतर तुम्ही तिथला विकास खऱ्या अर्थाने बघू शकता. तिथे काय विकास झालेला आहे. तिकडे पनवेल महापालिका आहे, तिकडे कल्याण डोंबिवली महापालिका आहे. तुलना करा तुम्ही वसई विरारची आणि त्या महापालिका क्षेत्राची. इथे काय दिलेलं आहे. इथे फक्त अनधिकृत बांधकामं झालेली आहेत. इथे स्वतःचा विकास झालेला आहे. सामान्य जनता आजही खितपत पडलेली आहे. इथे सगळ्याच प्रश्नांचा बोजवारा उडालेला आहे. एक वर्षामध्ये आमच्या सरकारने काय केलं तर 1 वर्षामध्ये आम्ही भरपूर काही केलं. म्हणजे 25 करोड रुपये सरकारने इथे हॉस्पिटलसाठी दिले होते. ज्यावेळेला आमचे आमदार राजन नाईकजी निवडून आले आणि सगळ्यात पहिला जाऊन त्यांनी ती फाईल बघितली की मला आता इथे हॉस्पिटल सुरुवात करायची आहे. काय विषय आहे. तुम्हाला माहिती असेल की ती जमीन जी होती ती कोर्टाच्या नावावरती होती. म्हणजे लोकांना आपण कसं फसवतो आहोत. कोर्टाच्या नावाने असलेल्या जमिनीवरती आपण हॉस्पिटल कसं बांधणार. त्यासाठी गेले 5-6 महिने राजन नाईकजींनी म्हणजे त्यांनी एक फाईल एक टेबलवरती स्वतः घेऊन फिरले आणि त्यानंतर तिकडे आपल्याला ती जमीन विनामूल्य महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस यांनी जेव्हा आमदारांनी त्यांना विनंती केली की आमच्या वसई विरार महापालिकेकडे एवढा पैसा नाही आहे, कारण ती लुटली गेलेली आहे महापालिका, पण इथे हॉस्पिटल होणं ही इथल्या लोकांची गरज आहे, तेव्हा विनामूल्य ती जमीन आपल्या महानगरपालिकेला दिली आणि आता तिथे हॉस्पिटल होणार आहे. हे कोणामुळे झालं. रस्त्यांचं तुम्ही म्हणाल तर रस्ते गेली अनेक वर्ष कसं होतं माहिती आहे. ह्यांनी कधी ठोस कामं करायचा प्रयत्न नाही केला. काँक्रिटीकरणाचा रस्ता मला दाखवा. म्हणजे लोकांना आता कसं आपण लोकांपर्यंत हे विषय नेतो आहेत ते महत्त्वाचे आहेत. अपप्रचार करणं आणि अपप्रचार करून लोकांना कुठेतरी त्यांचं माइंड डायव्हर्ट करणं हे ह्यांच्याकडून केलं जाते. पण जर एवढ्या वर्षामध्ये इकडे रस्त्याचं काँक्रिटीकरण झालं असतं तर इकडे खड्डे पडले असते का. दरवर्षी ह्या रस्त्यांचं म्हणजे तिकडे पॅचवर्क केलं जातं. पॅचवर्क करून लोकांना खुश केलं जातं. पण त्या पॅचवर्कसाठी किती पैसा जातो. मला अशी माहिती जी मिळालेली एक आहे की लास्ट टाईमचं जे पॅचवर्कचं कॉन्ट्रॅक्ट होतं ते 115 करोडाच्या आसपास काहीतरी गेलं होतं. आणि जेव्हा आमच्या आमदार राजन नाईकजी आमदार स्नेहाताई दुबे ह्यांनी जेव्हा त्या गोष्टी सगळ्या हाताळल्या व्यवस्थित बघितलं तर ह्या वर्षीचं जे टेंडर आहे ते 68 लाखाला गेलेलं आहे. म्हणजे महागाई वाढली आहे की महागाई कमी झालेली आहे हा प्रश्न मला पडतो. काय कामं केलेली आहेत. गटारावरची झाकणं आजही तुम्ही बघा गटारांच्या झाकणांची काय अवस्था आहे. आज बऱ्यापैकी ती कामं होत आहेत. मला ती पण एक माहिती मिळाली की म्हणजे बघा एखादी वस्तू 100 रुपयाची मिळत होती 5 वर्षापूर्वी आणि आज ती वस्तू 65 रुपयाला मिळते. म्हणजे महागाई झाली की स्वस्ताई आली. मला तरी ह्या प्रश्नांची उत्तरं मिळत नाही आहेत. विकास कुठे आहे. कुठे विकास झालेला आहे. म्हणजे इथे शाळा नाही आहेत, इकडे हॉस्पिटल नाही आहेत, इकडे लोकांना चालण्यासाठी व्यवस्थित रस्ते नाही आहेत, इकडे फुटपाथ नाही आहेत. फुटपाथवरती तुम्ही बघाल तर कशा पद्धतीने फेरीवाल्यांना इथे भरून ठेवलेलं आहे. इकडे पार्किंगची व्यवस्था नाही आहे. रस्त्यावरती कुठेही गाड्या लोकांना उभ्या कराव्या लागतात. लोकांची मजबुरी आहे कारण इकडे पार्किंगची व्यवस्था नाही आहे. लोकांची मजबुरी आहे की लोकांना रस्त्यावरती फेरीचे धंदे लावावे लागतात. त्यांना मार्केट व्यवस्था नाही आहे. अशा अनेक समस्या आहेत. तो कशावरती यांनी काम केलेलं आहे मला तरी मोठा प्रश्नचिन्ह आहे. वसई विरार हे दहशतीसाठी ओळखलं जातं एका विशिष्ट घराण्याचं. भाजपची सत्ता आल्यानंतर मागच्या वर्षभरात ही दहशत मोडून काढण्यात तुम्हाला कितपत यश आलं. भाजपाचा कार्यकर्ता कुठल्याही दहशतीला घाबरत नाही. आपण विमानतामध्ये पाहिलं असेल तिथेही त्यांनी प्रयत्न केला की कुठेतरी कार्यकर्त्याला घाबरवूया, कार्यकर्त्यावरती दडपण आणूया. 19 तारखेचा दिवस होता तो आणि 20 तारखेला दुसऱ्या दिवशी निवडणूक होती. पण काही फरक पडत नाही. दहशतीचं वातावरण संपलेलं आहे. जनता आता सुज्ञ झालेली आहे. आमच्या मागे आमचे देवाभाऊ खंबीर उभे आहेत. देशात आमचे अमित शहाजी आहेत, आमचे नरेंद्र मोदीजी आहेत. आम्ही इथे कोणालाही त्रास देण्यासाठी
असं काहीच करत नाही. त्यामुळे आमच्यावरती दहशत कोणाची चालणार नाही. इथल्या लोकांवरती पण आता कोणाची दहशत चालणार नाही. लोकांना कळलेलं आहे, काय चांगलं आहे, काय वाईट आहे, काय चूक आहे, काय बरोबर आहे. म्हणून लोकांनी त्यांना विधानसभेमध्ये त्यांची जागा दाखवली. आता येणाऱ्या महापालिकेत सुद्धा त्यांची जागा त्यांना लोकं दाखवणार आहेत. भाजपने राज्यभरात नगर परिषदा आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात पैसे वाटलेत. आता वसई विरारमध्ये ते पैसे वाटून निवडणुका जिंकण्याच्या तयारीत आहे, असाही आरोप बहुजन विकास आघाडीकडून होतो. आता कसं आहे, आरोप करायचे म्हणून काहीतरी आरोप करायचे असतात आणि त्या आरोपांचा आपण किती विचार करायचा. भाजपाचा कार्यकर्ता जो आहे ना, तो सक्षम आहे. एक म्हणजे वाक्य मला नेहमी मी सांगते आणि मला ते तुम्हाला पण आज सांगायचं आहे, की त्यावेळेचे नेते म्हणायचे, की आम्ही दगड उभा केला तर आमचा दगड निवडून येतो, बरोबर ना? पण भारतीय जनता पार्टी दगड देत नाही. भारतीय जनता पार्टी सक्षम कार्यकर्ता उमेदवार म्हणून देते. ज्या कार्यकर्त्याला समाजाशी त्याची नाळ जोडलेली आहे, गेली अनेक वर्ष तो कार्यकर्ता समाजासोबत जोडलेला आहे, समाजातल्या प्रश्नांवरती तो काम करतो आहे, समाजापर्यंत तो पोहोचत आहे. तर पैसे वाटण्याची गरज अशा कार्यकर्त्याला नाही पडत. आणि भाजपा कुठे पैसे वाटते आहे, तुम्ही ते सिद्ध करावं. उगाचच काहीतरी अपप्रचार करायचा. भाजपाचा कार्यकर्ता हा लोकांच्या मनात बसलेला असतो, तो लोकांच्या मनात राज्य करतो, त्यामुळे तो निवडून येतो. त्यामुळे ही अशी जुमलेबाजी आम्हाला करायची गरज नाही वाटत. भाजपचं केडर जर इतकं मोठं आहे, कार्यकर्ता इतका सक्षम आहे, तर आमच्या पक्षातून फोडून माजी नगरसेवकांना घेऊन त्यांना तिकीटं नेमकी का वाटली जातात, असाही एक प्रश्न बहुजन विकास आघाडीकडून विचारला जातो. बघा, आता ते जर आमच्यासोबत येत असतील, ते स्वतःच्या तोंडांनी सांगतात. तुम्ही बऱ्याच लोकांना भेटत आहात, त्यांच्या बाईट घेत आहात, तुमच्याही लक्षात येईल. जे इथे आलेले आहेत ना, त्यांचा श्वास तिथे गुदमरत होता असं ते सांगत आहेत. त्यांना काहीतरी विकास कामं घेऊन ते त्यांच्या नेत्यांपर्यंत जात होते, पण त्यांना त्यांच्या दरबारी काही तिकडून न्याय मिळत नव्हता. त्यांना त्या विकास कामांसाठी पुढे जायला संधी मिळत नव्हती आणि त्यांना वाटत होतं, की आमच्याकडे अधिकार आहेत, आमच्या हातात जर आज आम्ही नगरसेवक पद घेऊन आहोत, तर आम्हाला काहीतरी करायचं आहे आणि ते करण्याची संधी त्यांना मिळत नव्हती. त्यामुळे त्यांची घुसमट होत होती, म्हणून ते भाजपासोबत आलेले आहेत. भाजपाकडे कार्यकर्ते आणि उमेदवारांची कमी नाही आहे. तुम्हाला माहिती असेल, की ज्या वेळेला निवडणुकीचा हा संग्राम सगळा सुरू झाला, आपल्याकडे 550 कार्यकर्त्यांनी इच्छुक म्हणून अर्ज भरले होते. अ, आता तुमच्या प्रभागात तुमचा जो विरोधी उमेदवार आहे, तो आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि बलदंड म्हणता येईल असा आहे. अशा वेळी त्याचा सामना करण्यासाठी तुमची रणनीती काय असेल? मी एवढ्या वर्षात माझ्या या लोकांबरोबर जी जोडली गेलेली आहे ना, त्यांचं जे मी काम केलेलं आहे ना, त्याच्यापुढे कोणाचाही पैसा चालणार नाही आहे. आज मी प्रत्येकाच्या घरात जाऊन माझा प्रत्येकाशी सुखदुःखाने मी त्यांच्याशी जोडलेली आहे. इकडच्या माझ्या परिसरामध्ये कुठेही काहीही प्रश्न असेल, म्हणजे तुम्ही पाहू शकता आजही या प्रभागात अनेक कामं होत आहेत. या आधीही झालेली आहेत. तुम्ही त्यांना जाऊन विचारू शकता, की ही कामं कोणामुळे होत आहेत, ह्यासाठी पुढाकार कोण घेतं आहे. त्यामुळे कितीही बलवान आणि धनवान उमेदवार माझ्यासमोर असला तरी त्याचा काहीही परिणाम होणार नाही आहे. कारण मी आत्ता निवडणुकीसाठी म्हणून समोर आलेली नाही आहे. मी गेले अनेक वर्ष ह्या लोकांबरोबर इथे राहिलेली आहे, त्यांच्याशी मी जोडलेली आहे. त्यामुळे मला त्यांचा विश्वास आहे, त्यांनीच मी जिंकणार आहे. मागच्या निवडणुकीत भाजपचा फक्त एक नगरसेवक निवडून आला होता. आता भाजपचा जवळपास 3 आमदार याच परिसरात आहेत. अशा वेळी नेमके या निवडणुकीत किती नगरसेवक निवडून येतील अशी खात्री वाटते? भाजपाचा महापौर बसणार हे 100% खरं आहे आणि ते होणार. महापौर हा भाजपाचाच बसणार आहे. महायुतीचे आमचे जिथे शिवसेनेचे उमेदवार आहेत तिथे शिवसेनेचे, जिथे भाजपाचे आहेत तिथे भाजपाचे, सगळे उमेदवार आमचे प्रचंड बहुमताने जिंकून येणार आहेत. अगदी शेवटचा प्रश्न, प्रहार न्यूजलाईनच्या माध्यमातून इथल्या मतदारांना आणि वसई विरारच्या मतदारांना नेमकं काय आव्हान? मी मतदारांना हेच सांगेन, की पुढच्या गुरुवारी 15 तारखेला वसई विरार महानगरपालिका क्षेत्रात निवडणुकीचा दिवस आहे. त्या दिवशी प्रत्येक मतदाराला आपला मतदानाचा हक्क पूर्ण करायचा आहे. 115 उमेदवार आपले रिंगणात उतरलेले आहेत. 29 प्रभाग आहेत. जिथे कमळ आहे तिथे कमळ निशाणी, जिथे धनुष्यबाण आहे तिथे धनुष्यबाण, अशा निशाणीसमोर आपण आपलं बहुमूल्य मत द्यायचं आहे. भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या उमेदवारांना प्रचंड बहुमताने आपण जिंकून आणायचं आहे. कारण इथला जर विकास करायचा असेल तर तो विकास फक्त भारतीय जनता पार्टी करू शकते. देशात आपण जर पाहिलं तर मोदीजींच्या नेतृत्वातलं NDA सरकार खूप चांगलं काम करत आहे. राज्यात सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वातलं सरकार खूप चांगलं काम करत आहे. आणि जर वसई विरारमध्ये भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचं सरकार येईल तर त्या ट्रिपल इंजिन सरकारची ताकद काय असते
ती इथल्या लोकांना नक्कीच बघता येईल आणि या वसई विरारचा कायापालट झालेला असेल. म्हणून मी एकदा सर्व मतदार राजाला जागरूक करत आहे. मी त्यांना मागणी करत आहे की आपण आपल्या प्रत्येक प्रभागामध्ये आपल्या भाजपा आणि महायुतीच्या उमेदवारांना कमळ निशाण आणि धनुष्यबाण निशाण समोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करा आणि आपल्या या वसई विरारचा विकास करण्याची संधी द्या. धन्यवाद. धन्यवाद ताई आमच्याशी संवाद साधल्याबद्दल. तर ह्या होत्या भाजपच्या जिल्हाध्यक्ष प्रज्ञा पाटील. मतदारांनी बहुसंख्येने मतदान करून महायुतीला आणि विकासाच्या गतीला बळकट करावं असं आवाहन त्यांनी केलेलं आहे. कॅमेरामन वैभव घाडीसह मी सुहास शेलार, प्रहार न्यूज लाईन, वसई विरार.